नमस्कार, मी मानसी सावंत आणि अभिजात मराठे फिल्मीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांपैकी भिडेवाडा हे नाव अधिकच विशेष मानाने घेतलं जातं, कारण महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मिळून मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला। आणि आज त्याच भिडेवाडा या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी आम्ही दादरमधील प्रभादेवीजवळ रवींद्र नाट्य मंदिर येथे आलो आहोत। तर बघूयात आज ट्रेलर लॉन्चमध्ये काय गमती जमती घडतात। भिडेवाडा नाव ऐकलं की लगेच आपल्या डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे इतिहास, संघर्ष आणि सोबतच स्त्री शिक्षणाची क्रांती। आज हा सिनेमा ऑफिशियली रुपेरी पडद्यावर येण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकतोय। त्याचा ट्रेलर लॉन्च होतो आहे आणि आम्ही आहोत रवींद्र नाट्य मंदिर येथील 3rd फ्लोअरला मिनी थिएटर येथे। व्हेन्यूमध्ये एंटर होताच सर्वात आधी नजरेत भरतं ते म्हणजे भिडेवाडाचं भव्य पोस्टर। पूर्ण सभागृह भरलेलं आहे आणि व्हेन्यूच्या बाहेर पोहोचताच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती। कॅमेरामॅन, प्रेक्षकांची उत्सुकता, कलाकारांच्या चेहऱ्यावरचं दडपण आणि तेव्हाच त्या क्षणी सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळवत होता, तो म्हणजे ट्रेलर नक्की कसा असेल। आता आपण याच चित्रपटातील स्टार्स बद्दल बोलणार आहोत। चित्रपटातील प्रमुख कलाकारही या सोहळ्यात उपस्थित होते। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत धीरेश जोशी। परंतु आजच्या या ट्रेलर लॉन्चला उपस्थित असलेले प्रमुख कलाकार होते नेहा सोनावणे, ऋतुराज वानखेडे आणि इतर कलाकारांची संपूर्ण टीम। आम्हा महिलांना शिक्षणाची संधी मुळात सावित्रीबाई फुलेंमुळेच मिळाली। एक मिनिट, ही पहिली शाळा वगैरे सगळं थोतांड आहे। पण आता हे आमदार, खासदार अशा लोकांना देश, जात, धर्म नसतं कळत, त्यांना कळते फक्त सत्ता। सावित्री, मी घेतलेला जिंकला, तुला पुढे न्यायचं आहे। इव्हेंटची सुरुवात झाली साजणी या गाण्याने आणि गाणं खूप सोलफुल आणि रोमॅन्टिक होतं। त्यानंतर भिडेवाडा रॅपने एक वेगळीच मजा आणली। हा रॅप जो इतिहासाला मॉडर्न ट्विस्ट देणारा होता। आणि मग फायनली ट्रेलरचं अनावरण करण्यात आलं। या चित्रपटाचे दिग्दर्शक अजित शिरोळे आणि शिवानी राजे शिर्के। या चित्रपटाची निर्मिती जयश्री शिरोळे आणि कावेरी जावळे यांनी केली। या खास सोहळ्यासाठी उपस्थित होते ते म्हणजे महाराष्ट्र महावितरण संस्थेचे संचालक राजेंद्र पवार सर। हा जो एक भिडेवाडा जातीपलीकडची माणसं हा चित्रपट निर्माण केलेला आहे, त्याच्यामध्ये समाजासाठी जे आपण आज महिलांसाठी चांगली फळं चाकतोय, त्या क्रांती सूर्य ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे। त्यांनी किती कष्टातून ही महिलांची शाळा काढली, पहिली मुलींची शाळा काढली, त्याच्यातनं महिला साक्षर झाल्या। आणि आज मला आनंद वाटतो की आपण ह्या महिला दिनाच्या आधी आपला हा चित्रपट येतोय। मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच एक चांगला विचार समाजामध्ये या निमित्ताने जाईल। थँक्यू। भिडेवाडा हा फक्त हिस्टॉरिकल सिनेमा नाही, तर तो आजच्या पिढीसाठी कनेक्ट होणारा सिनेमा आहे। पास्ट आणि प्रेझेंट यांना जोडण्याचा प्रयत्न या फिल्ममध्ये केला आहे। ट्रेलरमध्ये दिसतो तो संघर्ष, जिद्द आणि अनेक तरुणांची धडपड। आणि जर तुम्हाला इतिहास फक्त पुस्तकात वाचायचा नसेल, पडद्यावर तो जिवंत अनुभवायचा असेल, तर भिडेवाडा नक्की बघा। इतिहासाची साक्ष आणि वर्तमानातील संघर्ष यांची छान सांगड घालणारा भिडेवाडा हा मराठी चित्रपट नक्कीच सामाजिक जाणीवेला स्पर्श करणारा ठरेल। अशाच नवनवीन गमती जमती आणि मराठी फिल्म पार्टीज बघण्यासाठी अभिजात मराठी फिल्मीला नक्की फॉलो करा। बघत राहा अभिजात मराठी।